नमस्कार. शतकानुशतकं आपली आदर्श भारतीय संस्कृती जीवापाड जपून न्यायासाठी, मुक्तीसाठी, मोक्षासाठी अविरत झगडणाऱ्या स्त्री शक्तीत माझ्यासारख्या भाविक, श्रद्धाळू, विवेकी मनाला देव भेटल्याचा साक्षात्कार होतो आणि दिव्यत्वाच्या प्रचितीपुढे मी नतमस्तक होते. भारतीय स्त्री शक्तीला त्रिवार वंदन. या स्त्री शक्तीचा कधीही पुसला न जाणारा संस्कार ही खरंच आपल्या स्त्री जीवनाची सोबत आहे. अगणित गुणांचा मनोज्ञ संगम करून विधात्याने स्त्रीमूर्ती घडवली. स्त्री म्हणजे मानवी जीवनाच्या, मानवी संस्कृतीच्या अग्रभागी लिहिलेला श्रीकार. स्त्री हा समाज जीवनाचा, सांस्कृतिक जीवनाचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. संस्कृती जपण्यात, वाढवण्यात स्त्री अग्रेसर असते. कुटुंब, समाज, संस्कृती यांचा केंद्रबिंदू, आधारबिंदू म्हणजे स्त्री. स्त्रीच्या समाजातील दर्जावरून संस्कृतीच्या अंतरंगाची ओळख होते. या जगातील प्रत्येक गोष्ट परिवर्तनक्षम आहे. बदल नैसर्गिक आहेत. काळाच्या परिवर्तनात बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. कुठलाही बदल व्यक्तिसापेक्ष नसतो, तर त्याची व्याप्ती प्रचंड असते. अविरत फिरणारे हे कालचक्र कोणी थांबवू शकत नाही. या कालचक्राच्या फिरण्याला अंत नाही, मध्य नाही आणि प्रारंभही नाही. काळाच्या या झंझावातात युगच्या युग गडप होतात. व्यक्ती येतात आणि जातात. कुणालाही कुणासाठी थांबायला वेळ नाही आणि इच्छाही नाही. कारण कुणाचं कुणावाचून अडत नाही, नडत नाही. जन पळभर म्हणतील हाय हाय. या कटू सत्याचा अनुभव आपल्यातल्या प्रत्येकाला आहे. काळाच्या तुफानी वेगात चांगलं आणि वाईट सारं काही भस्मसात होऊन जातं. उरतो तो फक्त त्यांचा वेग. हे सत्य मान्य करून सुद्धा काळाच्या या तुफानी वेगावर प्रयत्नशील मात करून त्यावर आपल्या कार्याचा कायमस्वरूपी ठसा उमटवणारी माणसं होऊन गेली, वर्तमानातही आहेत आणि भविष्यातही नक्की असणार आहेत. अशांपुढे काळही स्तब्ध होतो. आदराने वंदन करतो. त्यांचे गोडवे गातो. वेदकाळापासून संत काळापर्यंत स्त्री जीवनाचा आढावा घेतला तर लक्षणीय चढउतार आपल्याला दिसतात. वेदकालीन स्त्री जीवन अत्यंत समृद्ध होतं. स्त्री स्वयंप्रकाशित होती. तिच्या विकासाला पूर्ण वाव होता. तिला खूप अधिकार होते. वेदकालीन समाज स्त्रीकडे व्यापक दृष्टिकोनातून बघायचा. वेदकाळाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच स्वतंत्रपणे बौद्धिक, आध्यात्मिक, शैक्षणिक जीवन जगण्याचा अधिकार दिला. वेदकाळात स्त्री पुरुष समानता होती. स्त्री जीवनाकडे बघण्याचा एक व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळे वेदकाळात उर्वशी, आपाला, सूर्या, गार्गी, लोपामुद्रा यासारख्या असंख्य तेजस्वी स्त्रिया होऊन गेल्या. वेदकालीन स्त्रीच्या विकासाला पूर्ण संधी मिळाली. वेदकालीन पार्श्वभूमी पाहताना रामायण, महाभारतकालीन स्त्री जीवन पूर्वकालीन स्त्री जीवनापेक्षा निकृष्ट झाल्यासारखं दिसतं. सीता, द्रौपदी यांच्या जीवनाची फरफट स्त्री जीवनाची आगतिकता समजायला पुरेशी बोलकी आहे. स्त्रीची बाणेदार वृत्ती काळानुसार कमी कमी होत गेली. प्राचीन काळी असलेली स्त्रीची व्यथा नंतरच्या काळात वाढल्यासारखी वाटते. धर्मशास्त्रात पुरुषांना प्राधान्य मिळाल्यामुळे स्त्रिया बंधनात अडकल्या. या बंधनांमुळे स्त्रियांचा सामाजिक दर्जाही खालावला. स्त्री जीवन संकुचित झालं. पुराण काळ म्हणजे स्त्री जीवनातील अंधार कोठडी. अनेक व्रतवैकल्यांच्या जाचात स्त्रिया परावलंबी होऊन गेल्या. स्त्री स्वातंत्र्य या शब्दाचा तर विसरच पडला.
नको हा स्त्री जन्म असा सूर कानावर पडायला लागला. स्त्री जन्म म्हणवनी न भावे उदास हा दिलासा ज्ञानेश्वरकालीन संतांनी स्त्रीला दिला. स्त्री जन्म म्हणजे पूर्वजन्मीचं पाप या विचारांपासून संतांनी स्त्रियांना दूर नेलं. मुक्तीची कवाडं मोकळी केली. मुक्ती म्हणजे आनंदाचा मार्ग. स्त्रियांना भक्तीचं स्वातंत्र्य देऊन संतांनी स्त्रीला प्रकाशाची, विकासाची वाट दाखवली. अनाथ स्त्रीला आधार देण्यासाठी कणखर नसणाऱ्या समाज मनाला संतांनी माणुसकीचा धर्म सांगितला. पराभूत समाज मनाला खूप मोठा आधार दिला. अनाथ स्त्रीला समाज आधार द्यायला समर्थ नव्हता. अशा वेळेला संतांनी तिला आधार दिला, विश्वास दिला. कौटुंबिक, सामाजिक, जाचक बंधनांच्या गुलामगिरीतून स्त्री जीवनाची सुटका केली. तुम्ही देवावर प्रेम करा. प्रेम म्हणजेच भक्ती. त्या देवाला जीव लावा. प्रेमाने जग जिंकता येतं हा प्रेमाचा म्हणजे भक्तीचा दृष्टिकोन संतांनी शिकवला. संतांच्या स्त्रीविषयक उदात्त भव्य दिव्य दृष्टिकोनामुळे स्त्रीला विकासाची संधी मिळाली आणि भक्ती मार्गावरून जाताना आपल्याला प्रत्यक्ष देव भेटतो हा दिलासा मिळाला. आणि त्यामुळे त्या काळातल्या स्त्रिया भक्तिमार्गाच्या वाटेने अमरपदी जाऊन पोचल्या. आधुनिक काळात स्त्रियांची प्रगती नक्की कौतुकास्पद आहे. प्रत्येक क्षेत्रात तिने तिच्या गुणांनी प्रयत्नांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे. असंख्य स्त्रिया आज अभिमानास्पद कार्य करत आहेत. आजची यशस्वी स्त्री गतकालीन स्त्रियांच्या भरभक्कम खांद्यावर उभी आहे हे विसरून चालणार नाही. प्रत्येक उगवत्या पिढीने मावळत्या पिढीबद्दल श्रद्धा आणि कृतज्ञता भाव मनात ठेवायला पाहिजे. परिस्थिती बदलते, गरजा बदलतात, तरी काही शाश्वत मूल्य मात्र चिरंतन असतात. अशा शाश्वत मूल्यांची जपणूक करून उगवत्या पिढीचा जीवनमार्ग सतत प्रकाशमान ठेवणारी कितीतरी स्त्री जीवनं आपण जाणून घ्यायला पाहिजेत. ती जाणून घेतली ना की आपल्याच जीवनाला आधार वाटतो, दिशा सापडल्याचा आनंद मिळतो. जीवनातील नागमोडी वळणांवरून त्याची सोबत मिळते. कृतकृत्य मनाला आशीर्वादाची गरज वाटते. मग संवेदनशील मन म्हणतं, प्रगतीच्या दिशेने पावलं टाकण्यासाठी स्त्रीत्व जपून आकाशझेप घेण्यासाठी तुझे आशीर्वाद पाहिजेत. स्त्रीपणात सृजनाच्या नवीन नवीन दिशा आहेत. स्त्रीत्व तावून सुलाखून निघाल्याशिवाय सिद्ध कसं होणार? सृजनाच्या ध्यासात क्षणोक्षणी मरावं लागतं. स्त्री जीवनाचा हा अर्थपूर्ण सूर दाखवणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्या सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया म्हणजे दीपस्तंभ वाटतात. त्यांचं जीवन समजून घेताना आपणच आपल्यात डोकावतो. मी कोण याचा शोध घ्यायला लागतो. या शोधात स्त्रीजन्म सार्थकी लावण्याची हाक कानी पडते. नवी जाग येते. माणुसकीचं अजरामर सत्य कानात मनात घुमायला लागतं. आणि माणुसकीची मिठी घातली की सुखिया झाला या शब्दांचा अर्थ उमजतो. अहंकार गळून पडतो. आनंदाच्या सरी बरसतात. आणि मग स्त्री शक्तीचा मन जागर करायला लागतं. नव्या जुन्या सीमेवर माझे मज गाव दिसे, संस्कृती मी जपणार, स्त्री माझे नाव असे. असे गौरवाचे उद्गार मन गायला लागतं. महाराष्ट्रातील स्त्री शक्तीचा जागर समजून घेताना आणि समजून तो जागर करताना या स्त्री जीवनाचे 2 डोळे मला अंतर्मुख करून गेले. एक डोळा त्यांनी प्राप्त केलेला ज्ञानाचा आणि दुसरा डोळा त्यांच्या संवेदनशील मनाचा.
ज्ञानाचा डोळा विचार करायला शिकवतो. त्यामुळे जीवन प्रगल्भ आणि व्यापक होतं. तर संवेदनेचा डोळा अंतरंगात प्रेमाचा आणि मायेचा दिवा लावतो. याची तीव्रतेने मला जाणीव झाली आणि या जाणीवेमुळे त्यांचं जीवन समजून घेणं सोपं वाटलं. अशा ह्या स्त्री शक्तीला वंदन करताना माझ्या मनातल्या भावना एका कवितेच्या रूपाने व्यक्त करते. स्त्री जन्मात तुझी कहाणी, स्त्री जन्मात तुझी कहाणी, मानवा मिळाली अमर गाणी. तू धात्री, तू रमा रमणी, तू दुर्गा, तू काली, तू रणरागिणी. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू भक्ती, तू युक्ती, तू मुक्ती. तू आदिशक्ती, तू महाशक्ती. गुण गाऊन तुझे देवी महादेवी, किती तरले या भवसागरी देवी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. स्वामी तिन्ही जगाचा, तुझ्या विना भिकारी. जन्म घेता नररत्ने, देव उजवे तुझ्या कुशीतुनी. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. त्याग करुणा सेवा प्रेम सिंधू तू. समर्पण तडजोड पराक्रम तू. तूच तर सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. सकल विश्वा आधार बिंदू तू. स्त्री शक्तीच्या जागर करणाऱ्या या एका व्याख्यानमालेत आपण 9 स्त्रियांचा त्यांचा जीवनातला प्रवास कसा आहे, त्यांना काय काय अडचणी त्यात आल्या, त्या अडचणींवर सहजपणे मात करून त्यांनी आपला प्रवास प्रगतीच्या दिशेने कसा नेला याचा आढावा आपण घेणार आहोत. या व्याख्यानमालेच्या निमित्ताने आपण यशस्वी स्त्रियांच्या जीवनाचा आढावा घेतो आहे. अशी जीवनचरित्र सांगताना, ती वाचताना किंवा ऐकताना आपली गुणसंपदा वाढीस लागते. असं म्हणतात, आपण त्यांचे चरित्र काही तरावया गावे. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच बोध सापडे खरा. जे जे ऐकताना देवाची भेट होते, आपल्यातलं हीन, आपले अवगुण नाहीसे होतात. प्रेम उचंबळून येतं, मन हलकं होतं, डोळे भरून येतात, स्वतःचा विसर पडतो. आपण अंतर्मुख होतो, अंतरंग ढवळून निघतं आणि आपण आत्मपरीक्षण करायला लागतो. याला म्हणायचं प्रवचन. अशा प्रवचनातून आपुलाची आपल्याशी संवाद सुरू होतो. आत्मपरीक्षणामुळे हळूहळू आपल्याला आपल्या आंतरिक शक्तींची जाणीव व्हायला लागते. आपली बलस्थानं आणि आपल्या मर्यादा समजतात. अशी स्वतःची ओळख होणं अत्यंत महत्त्वाचं असतं. या मानसिक वैचारिक प्रवासाला म्हणायचं अंतरयात्रा. यामुळे आपलं चैतन्य, ऊर्जा जागी होते. तक्रारी गळून पडतात. आपल्या भोवताली आनंदाचा आवार असल्याचा अनुभव आपल्याला येतो. आनंदाच्या, शांती समाधानाच्या जागा अंतरंगात असल्याची साक्ष पटते. हे जगणे आनंदाचे असं वाटायला लागतं. या क्षणी मनाला निसर्गकन्या, भूमिकन्या बहिणाबाई चौधरीचे बोल पटतात. ती असं म्हणते, माझं दुःख तळघरात कोंडलं. माझं दुःख तळघरात कोंडलं. माझं सुख हांड्या झुंबर टांगलं. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव. रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. आज आपण अशा या बहिणाबाईच्या गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. तिची चरित्रगाथा ऐकणार आहोत
तिचं चरित्र आणि गाणी ही दोन निराळी नाहीत. ती हातात हात घालूनच जातात. जीवनातलं सत्य सहजपणे सांगणाऱ्या बहिणाबाईचं चरित्र आणि तिची संसाराची अर्थपूर्ण गाणी समजून घ्यावीत अशी आपल्या मनाला ओढ वाटायला लागते. मराठी सारस्वताच्या दरबारात सरस्वतीच्या गळ्यातला कंठा होण्याचं भाग्य जिला आपल्या अर्थपूर्ण गाण्यांनी मिळालं ती निसर्गकन्या बहिणाबाई म्हणजे आधुनिक काळातली सरस्वती आहे. केवळ पुस्तकी ज्ञान कोरडं वाटतं. अनुभवाचं ज्ञान म्हणजे जीवनाची श्रीमंती आहे. प्रेम कवितेची एकही ओळ न लिहिता मानवी जीवनातलं प्रेमाचं रहस्य आपल्या गाण्यातून सांगणारी बहिणाबाई मराठी मनावर राज्य करते. माणुसकी हरवून बसलेल्या समाज मनाने बहिणाबाईची माणुसकीची पूजा गाणारी गाणी खरंच समजून घ्यायला हवीत. त्या गाण्यातला विचार, भावभावना, संस्कार, मूल्य आपण आपलीशी करायला पाहिजेत. बहिणाबाईची गाणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. बहिणाबाईची गाणी एकाग्र मनाने ऐकली की चित्ताची, मनाची शुद्धी होते. नवी दृष्टी आपल्याला मिळते. जगण्याचं एक डोळस भान येतं. 1951 साली देवाघरी गेलेल्या या बहिणाबाईला मी प्रत्यक्ष कधीही भेटले नाही. तिची माझी भेट तिच्या सुरेल अर्थपूर्ण गाण्यातून झाली. तिच्या कष्टाची, अनुभवाची झालेली गाणी मला भावली. तिचा आणि माझा भावबंध जुळून आला. प्रेमाचं, मायेचं एक अनोखं नातं निर्माण झालं. बहिणाबाई मला खूप जवळची वाटली. तिने माझ्या मनाचा ताबा घेतला. तिची गाणी माझ्या श्वासात मिसळून गेली. ती माझी माऊली झाली. माझे आई बहिणाबाई, माझे आई बहिणाबाई, तुझे मुखी देव बोली, गीत तुझे गाता गाई, मन आनंदाचे डोही, मन आनंदाचे डोही. असा मला अनुभव आला. माझा अनुभव रसिकांपर्यंत पोचवावा असं वाटलं म्हणून हा संवादाचा प्रपंच. खरंच बहिणाबाई म्हणजे माझं सुखाचं ऐश्वर्य संपन्न माहेर आहे. हे ऐश्वर्य आहे संस्कारांचं, शाश्वत मूल्यांचं. तिने मला विचारपूर्वक खूप मोठं धन दिलं असं मला वाटतं. विचार आणि विवेक यांनी कृती करण्याचं वळण तिने मला लावलं. स्त्री जन्म, सुखदुःख, जन्म मृत्यू याचा साधा, सोपा, सरळ अर्थ तिने मला सांगितला. जीवनात रडू हसवणारा सूर दिला. संवादाची शक्ती दिली. सेवा, प्रेम, त्याग, कर्तव्य, संयम, सौंदर्य, साधेपणा, तडजोड, समर्पण भाव, नम्रता यासारख्या कितीतरी मूल्यांची तिने मला आठवण करून दिली. प्रसंगी ही मूल्य प्रत्यक्ष जीवनात कशी वापरायची याचं ज्ञानही मला तिच्या गाण्यातून मिळालं. संकटांवर सहजपणे मात करण्याचं तत्त्वज्ञान तिने सांगितलं. माझ्यातला चांगुलपणा म्हणजे देवत्व जागं केलं. माझ्यातली मान्य करण्याची वृत्ती, त्या वृत्तीला तिने खतपाणी घातलं. माझं जगणं अर्थपूर्ण केलं. आणि लढीवाढपणे माझ्या कानात असं सांगितलं की जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. त्यामुळे मी आजपर्यंत बहिणाबाईचं जीवनविषयक अमृतमयी तत्त्वज्ञान तिच्याच संसाराच्या गाण्यातून उलगडून दाखवणारे शेकडो कार्यक्रम केले. बहिणाबाईचा जन्म नागपंचमीच्या मुहूर्तावर 1880 साली जळगावजवळ असलेलं आसोद नावाचं एक खेडं, तिथे तिचा जन्म झाला. उखाजी हे तिच्या वडिलांचं नाव.
उखाजी हे गावकऱ्यांच्या श्रद्धेचं फार मोठं स्थान होतं. बहिणाबाईच्या आईचं नाव आहे भीमाई. आपल्याला जन्मापासून आईवडिलांकडनं खूप काहीतरी मिळतं याची जाण आपल्याला मोठेपणी होते. बहिणाबाईचे आईवडील हे त्या गावाचं देवस्थान असल्यासारखं होतं. बहिणाबाई असं म्हणते की प्रेम करावं, वात्सल्य करावं. प्रेमाने माणसं जिंकता येतात. ते प्रेम निरपेक्ष असावं हे मी माझ्या आईकडनं शिकले. आपल्याकडे असं म्हणतात की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. बहिणाबाईला प्रतिभा नावाची एक काव्यशक्ती जन्मतः मिळालेली होती. त्यामुळे लहानपणापासूनच ती बोलायची, तेच काव्यामधनं बोलायची. आपल्या आईबद्दल बोलताना, सांगताना तिचे शब्द फार छान बोलके होतात. ती असं म्हणते, माझी भीमाई माऊली जशी आंब्याची सावली. 2 ओळी आहेत, पण आयुष्यातल्या प्रेमाचं तत्त्वज्ञान त्या ओळीत बहिणाबाईंनी अगदी लहानपणी सांगितलं आहे की निसर्गातला कुठलाही घटक भेदभाव करत नाही. आंब्याचं झाड असंख्यांना सावली देतं. सावली देणं हा त्याचा धर्म आहे. धर्म म्हणजे कर्तव्य आहे आणि या कर्तव्यात तो कधी भेदभाव करत नाही. बहिणाबाई असं म्हणते की त्या आंब्याच्या झाडाच्या सावलीत एखादा साव आला तर ज्याप्रमाणे ती प्रेमाची सावली देते, त्याप्रमाणे एखादा चोर जरी आला तरी आंब्याच्या झाडाखाली बसला की त्याला तशीच सावली मिळते. आणि म्हणून माझी भीमाई माऊली ही आमच्या गावातल्या सगळ्या माणसांवर, घरच्या चुलत, आत्ते, सख्या सगळ्या भावंडांवर आमच्या प्रेमाची पाखर घालायची. अशी ही बहिणाबाईची आई. आपल्या वडिलांबद्दल बोलताना ती असं म्हणते की तिचे वडील म्हणजे गावातले एक मोठे शेतकरी होते. सावकारी त्यांच्या घरात होती, पण यापेक्षा माणूस म्हणून ते खूप श्रीमंत होते. ती असं म्हणते, गावामध्ये दबदबा, बाप माझा महाजन, त्याचा काटेतोल न्याय गावामध्ये जशी राजा. अशा या राजा राणीच्या पोटी मला जन्म मिळाला हे माझं खूप मोठं भाग्य आहे. या घरात मला संस्कार मिळाले. संस्कारांचं धन घेऊन अवघ्या वयाच्या 13व्या वर्षी बहिणाबाईचा विवाह झाला. जळगावमध्येच राहणारं चौधरी कुटुंब. नथुराम चौधरी हे तिच्या पतीचं नाव. शेतकरी प्रतिष्ठित घराणं. एकत्र कुटुंब, पण कालांतराने हे कुटुंब विभक्त झालं, वाटणी झाली आणि बहिणाबाईचा कष्टमय संसार हा सुरू झाला. बहिणाबाईचं सगळं जीवन समजून घेताना असं वाटलं की सासर आणि माहेर ही दोनही घराणी संस्कार संपन्न आहेत. शेतकरी घराणी आहेत, एकत्र कुटुंब पद्धती आहे. असं सगळं अनुकूल असतानाही बहिणाबाईला आयुष्यभर दुःखांना आणि संकटांना सामोरं जायला लागलं. असं का असेल? खूप तिच्या गाण्यातनं याचा शोध घेतला, पण दुःख अंतरंगातच ठेवायचे आणि सुख हंड्या झुमरं टांगायचे हे तत्त्वज्ञान असलेली बहिणाबाई कधीच दुःखाबद्दल फारसं काही बोलत नाहीत. तक्रारी तर तिने कधीच आपल्या आयुष्यात केल्या नाहीत. अशी ही निसर्गकन्या बहिणाबाई म्हणजे खरंच मराठी मनाचं गाण्यांमधून मिळालेलं जे तत्त्वज्ञान आहे त्यासाठी आपण खूप श्रीमंत आहोत असं वाटतं. बहिणाबाई कधी शाळेत गेली नाही. पाटी पेन्सिल कधी तिच्या हाती खेळणं म्हणून सुद्धा आली नाही. असं असूनही निरक्षर बहिणाबाईंनी विश्व मनाला मोहिनी घालतील अशी असंख्य गाणी तिच्या मुखातून बाहेर आली. या काव्य निर्मितीची प्रक्रिया जेव्हा मी शोधायला गेले तेव्हा 2 तिच्या गाण्यांपाशी मी थांबले. पहिलं गाणं आहे घरोट.
घरोटं म्हणजे जातं. ती जात्याला जातं म्हणत नाही. ती असं म्हणते की ज्याच्यातून पीठ येतं त्याला जातं काय म्हणायचं. आणि म्हणून घरोटं असं ती त्या जात्याला म्हणते. पूर्वी घरोघरी जाती असायची. पहाटेच्या वेळेला जात्यावर दळण दळलं जायचं आणि जात्यावरच्या ओव्या या त्या स्त्रियांच्या मुखातून बाहेर यायच्या. आपल्या घरोटं या गाण्यात बहिणाबाईंनी आपल्या काव्य निर्मितीची प्रक्रियाच जणू सांगितली आहे असं मला वाटलं. ती असं म्हणते, अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. जात्याला 2 तळ्या असतात. खालची जी तळी आहे ती स्थिर असते आणि वरची तळी ही फिरत असते. या तळ्यांमध्ये एक मोठा खुंटा घातलेला असतो. त्या जात्याला एक मुख म्हणजे तोंड असतं. त्यातून धान्याचा घास त्या जात्यात घालायचा, खुंटा फिरवायचा म्हणजे अत्यंत सुपीक, अत्यंत मुलायम, कसलीही भेसळ नसलेली पिठी त्या जात्यातून आपल्याला मिळते. मला बहिणाबाईची गाणी ही अशी वाटतात की ज्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. तिला जे जे आयुष्यात अनुभव आले, जे कष्ट भोगायला लागले, त्या कष्टाची आणि अनुभवाची अत्यंत सहज सुंदर अशी गाणी बहिणाबाईच्या मुखातून बाहेर आली. आपले 2 ओठ म्हणजे जात्याच्या 2 तळ्या. त्या 2 तळ्यांमधनं अनुभवाचा घास आत गेला की तिथे घर्षण होतं. जात्याची तळीवरची फिरते. घर्षणानंतर त्या जात्यातून जी पिठी म्हणजे ओठरूपी जात्याच्या तळ्यातून जी पिठी बाहेर येते ती म्हणजे बहिणाबाईची स्वच्छ मुलायम, कल्पनेचा स्पर्शही नसलेली, अत्यंत वास्तव सत्यावर आधारित अशी गाणी. बहिणाबाईची गाणी म्हणजे अनुभवाची श्रीमंती आहे. तिच्या आयुष्यात जे जे प्रसंग घडले त्या प्रसंगात तिची प्रतिभा जागी झाली आणि गाण्यांच्या रूपाने ती रसिकांपर्यंत पोचली. घरोटं या कवितेत जशी काव्यनिर्मितीची प्रक्रिया आहे तशी आणखी एक तिची आपल्या कानामनात घुमणारी असं एक फार सुंदर गाणं आहे. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. शेतातलाच हा प्रसंग आहे की शेतात काम करून भाकरी खाऊन बहिणाबाई आणि तिच्या सख्या गप्पा मारत बसल्या होत्या. त्यात एका सखीने बहिणाबाईला असा प्रश्न विचारला की आपण सगळ्या निरक्षर आहोत, आम्हाला थोडं बोलताही येत नाही आणि तू इतकी सुंदर सुंदर गाणी कशी करतेस? तू गाणी कशी करतेस हे आपल्या सखीचं विचारणं बहिणाबाईला अजिबात आवडलं नाही. कारण ती अत्यंत नम्र आहे. भगवंतावर तिची दृढ श्रद्धा आहे. करता करविता तो आहे. आपण काहीच करत नाही, तो आपल्याकडनं करवून घेतो ही तिची श्रद्धा असल्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला असं म्हणते की गाय दूध देते त्यात गाईचं काय असतं, हा निसर्ग आहे. तसं माझी सरस्वती माझ्या कानात जीवनाचं रहस्य सांगते आणि ते माझ्या मुखातून बाहेर येतं. हमालाच्या भूमिकेतून मी केवळ आपल्यापर्यंत पोचते, त्यात माझं काही नाही आहे. करता करविता हा भगवंत आहे. फार छान ही सरस्वती नम्रपणे या आपल्या काव्यात बोलकी झालेली आहे. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली, लेक बहिणीच्या मनी किती गुपित पेरली. बहिणाबाईची कल्पनाशक्ती इतकी अफाट होती. अतिशय सूक्ष्म असं तिचं निरीक्षण होतं. घरातून कष्टाची कामं झाली की ती शेतावर परत कष्ट करायला जायची. दमणूक नाही, प्रसन्नता चेहऱ्यावरची कधी गेली नाही. शेतात जाताना तिच्या डोक्यावर मोठा हारा असायचा.
त्यात भाकरी, कांदा, छोटासा तिचा तान्हा झोपलेला अशी ती जायची. पण निसर्गकन्या ती असल्यामुळे निसर्ग सतत तिला खुणावायचा. घर आणि शेत याच्यामध्ये तिला वडाचं झाड लागायचं. वडाचं झाड आपण खरं तर सगळ्यांनी पाहिलेलं आहे, पण आपलं इतकं निरीक्षण नाही. त्या वडाच्या झाडाची हिरवी पानं, त्या हिरवेपणात थोडासा काळसर रंग आणि त्या पाना गणित लागलेली लाल फळं, जणू त्या लाल फळांनीच झाड लगडून गेलेलं आहे. बहिणाबाईला ते वडाचं झाड डवरलेलं बघून आपोआप तिच्या मुखातून काव्यपंक्ती बाहेर आल्या. ती असं म्हणते की हिरवी हिरवी पानं, हिरवी हिरवी पानं, लाल लाल फळं, जशी चोचं आले वडाच्या झाडाला पीक पोपटाचं. पोपटाचं अंग हिरवं आहे, त्याची चोच लाल आहे आणि पोपट सहसा एकटा तुकडा जात नाही, तर ते थव्यांनी वावरतात. इतके वेळेला आपण वडाचं झाड बघितलं, पण आपल्या मनात कधी हा विचारही आला नाही. त्यासाठी बहिणाबाईच लागते आणि तिची अफाट कल्पनाशक्ती आणि तिची प्रतिभा. खरंच या तिच्या प्रतिभेला, या आधुनिक सरस्वतीला वंदन करावंसं वाटतं. संध्याकाळच्या वेळेला शेतातली कामं उरकून बहिणाबाई घरी येते. घरी येताना मनाला ओढ नक्कीच वाटते, कारण घरी जाऊन परत कामं करायचेत. संध्याकाळी झुंजूमुंजूची वेळ झालेली आहे. अंधार थोडासा पडलेला आहे. परत येताना त्या वडाच्या झाडाच्या शेजारी एक पळसाचं झाड आहे आणि त्या पळसाचं झाड बघून परत तिची कल्पनाशक्ती नाचायला लागते आहे आणि तिच्या मुखातून अशा 4 ओळी बाहेर येत आहेत. ती असं म्हणते, पयसाचे लाल फुलं, पयसाचे लाल फुलं, हिरवे पानं गेले झडी, इसरले लाल चोची, मिठू गेले कुठे उडी. काय अफाट कल्पनाशक्ती आहे बघा, की पळसाची सगळी पानं ही झडून गेलेली आहेत. पळसाची ही लाल फुलं आहेत. हिरवा रंग दिसत नाही आहे, फक्त लाल रंग दिसतोय. बहिणाबाई म्हणते, अरेच्चा, मला जशी घरी जायची घाई झाली आहे, तशी आज बहुतेक या सगळ्या पोपटांना आपापल्या घरी जायची घाई झाली असावी आणि म्हणून आपल्या चोची या पळसाच्या झाडावर विसरूनच हे सगळे घरी गेले का? आपल्याला अशा कल्पना केवळ सुचणं अशक्य आहे. त्यासाठी बहिणाबाईसारखीच प्रतिभाशक्ती पाहिजे, जिला जन्माने मिळाली ती, जी तिच्यासाठी दैवी देणगी होती आणि या देणगीमुळे ती असंख्य गाणी सहजपणे करू शकली. आमची ही बहिणाबाई अत्यंत श्रद्धाळू आहे, विचारी आहे, विवेक तिच्याजवळ आहे आणि त्यामुळे भगवंतावर श्रद्धा असल्यामुळे तिने देव आहे की नाही याच गदारोळात आम्ही अडकतो. खरं तर आपला रात्री झोपेत श्वास चालू राहतो, तो केवळ त्या भगवंतामुळे राहतो. तरी आपण भगवंत मानतोच असं नाही, पण ही बहिणाबाई श्रद्धाळू आहे आणि तिने देवाच्या इतक्या सोप्या सोप्या सुंदर व्याख्या केलेल्या आहेत. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज या सगळ्या संतांनी कर्मयोग सांगितला की काम करत राहा, फलाची अपेक्षा करू नका. पण हा त्यांचा कर्मयोग आपल्याला समजणं, तो झेपणं आणि कृतीत येणं जरा अवघड जातं, कारण आपण तितक्या पद्धतीने अभ्यासच करत नाही. पण तोच कर्मयोग बहिणाबाईंनी किती सहज सुंदर शब्दात व्यक्त केलं आहे बघा. ती असं म्हणते, ज्याच्या हाताला घट्टे त्याला देव भेटे. म्हणजे कष्टात देव आहे, कामात देव आहे, मुखी नाम आणि हाती काम, हाच खरा भक्तियोग आणि हाच खरा कर्मयोग. पुढे ती असं म्हणते की आपली आईवडील म्हणजे देवाची रूप आहेत. आपलं माहेर म्हणजे संस्कारांचं मंदिर आहे आणि या आईवडिलांकडनं आपल्याला इतके संस्कार मिळतात. आई हा तर आपला पहिला गुरु आहे आणि म्हणून देव कुठे भेटतो, तर ती असं म्हणते, देव कुठे देव कुठे, देव कुठे देव कुठे, भरी सनी जो उरला,
अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला. आणि म्हणून माहेरची ओढ, देवाची भेट होते तिथे. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीच्या मनात सासरी कितीही ती ऐश्वर्यात आणि आनंदात असली तरी त्या देवाच्या भेटीसाठी माहेरची ओढ मनाला लागतेच लागते. पुढे ती ह्या देवाची व्याख्या करताना आपल्या अंतरंगातच देवत्व आहे, पण हा बाहेरचा सगळा गदारोळ आपणच बंद केल्याशिवाय आणि अंतरंगात डोकावल्याशिवाय आपल्याला देव दिसत नाही. आणि म्हणून ती असं म्हणते, मन एकाग्र करा. डोये मिटले मिटले, डोये मिटले मिटले, स्वतःला बी इसरला. अरे अंधाऱ्यात त्याला देव दिसला भेटला. तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे साधूची, संतांची व्याख्या करताना असं म्हटलंय, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. तशीच बहिणाबाईंनीही तिला जी देव माणसं आयुष्यात भेटली त्यांच्या ओळखीतून आणि तिच्या अनुभवातून एक खूप सुंदर व्याख्या केली आहे. ती असं म्हणते, सदा जगाच्या कारणी, सदा जगाच्या कारणी चंदनापरी धसला. अरे स्वतःमध्ये त्याला देव दिसला भेटला. अशी ही बहिणाबाई अत्यंत नम्र आहे. आणि अहंकार माणसाजवळ असू नये. अहंकार हा माणसाचा फार मोठा शत्रू आहे. आणि या शत्रूमुळे आपली प्रगती खुंटते आणि नम्रतेमुळे आपला विकास होतो. आपल्याला माहिती आहे, रावण आणि हिरण्यकश्यपू यांनी खूप तपस्या करून काही वर मागितलेले होते. ते त्यांच्या गाठीशी होते, पण अहंकार एवढा होता की त्या अहंकारामुळे रावण आणि हिरण्यकश्यपू संपून गेले. करता करविता भगवंत आहे, मी कुणीही नाही. भगवंताच्या इच्छेनुसारच सारे काही घडतं. माझ्यामुळे घर चाललं आहे, माझ्याशिवाय काही नाही. हा मीपणा आपल्या प्रत्येकाच्यात आहे. आणि या मीपणालाच म्हणायचं अहंकार. विचार केला ना तर ही गोष्ट पटते की झाडाचं पानसुद्धा भगवंताच्या इच्छेशिवाय हलत नाही. जे त्याच्यावर देखील भगवंताची सत्ता असते. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला असं म्हणतात, मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी. राम करता ऐसे म्हणसी तेणे यश, कीर्ती आणि प्रताप. पण हा अहंकार विसरणं फार अवघड असतं. बहिणाबाईची एक फार सुंदर कविता किंवा त्या कवितेत गेयता आहे. म्हणून बहिणाबाईच्या ह्याला आपण गाणी असं म्हणतो. मी कोण अर्थात अहंकार. काय सुंदर कविता आहे. मी त्याच्यावर फार भाष्य करत नाही. कवितेतूनच आपल्याला हे सगळं समजेल. अरे मी कोण, मी कोण, आला मानस आला ताठा. सर्वात दुनियेत आहे माझ्याहून कोण मोठा. अरे मी कोण, मी कोण, बोले भुकेल मी पण. तवा तोंडातला घास म्हणे तू कोण, तू कोण. अरे मी कोण, मी कोण, जेव्हा लागली तहान. तवा पाण्याचा गुटका म्हणे तू कोण, तू कोण. अरे मी कोण, मी कोण, लागे ठसका जोराने. तेव्हा घशातला घास म्हणे तू कोण, तू कोण. सर्व दुनियेचा राजा म्हणे मी कोण, मी कोण. अशा त्याच्या मी पणाले मसनात सिंहासन. अरे मी कोण, मी कोण, मी पणाची मरी माय. देखाईची कशी तऱ्हा स्वतःलेच खाय. त्यामुळे अहंकार विसरल्याशिवाय काहीही होत नाही. हा अत्यंत सुंदर विचार. नम्रता अंगी कशी बाणावी हेही बहिणाबाईंनी आपल्या या गाण्यातनं सांगितलं आहे. यालाच तत्त्वज्ञान असं म्हणता येईल. पण तत्त्वज्ञान हा शब्द उगाचच अवघड वाटतो, तो झेपत नाही आपल्याला. त्यामुळे बहिणाबाईंनी तिच्या अनुभवातून आपल्याला जे विचार, जे दैनंदिन विचाराला उपयोगी आहेत असे सगळे विचार सांगितलेले आहेत. बहिणाबाईचं एक फार सुंदर गाणं आहे, तेही अशा प्रसंगातूनच आपल्यापुढे येतं. बहिणाबाईंनी देह ठेवला तो दत्त जयंतीच्या दिवशी 3 डिसेंबर
1951. आपल्याला माहिती आहे की सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईचे अत्यंत लाडके सुपुत्र होते. महाराष्ट्राला कवी म्हणून तेही सुपरिचित होते. आपली आई आपल्याला सोडून गेली. आपल्या आईच्या गाण्यांची सोबत, त्या गाण्यातल्या विचारांची, तत्त्वज्ञानाची सोबत आपल्याला आयुष्याला पुरून उरणारी आहे. पण हे तत्त्वज्ञान, हे विचार जर का समाज मनापर्यंत पोचले तर किती छान होईल. हा विचार सोपानदेवांच्या मनात आला आणि ते साहित्य सम्राट प्रल्हाद केशव अत्रे यांना भेटायला गेले. ते चोपडी आईच्या गाण्यांची हातात होती. अत्र्यांना ते असं म्हणाले, माझ्या आईची खूप गाणी आहेत, मी तुम्हाला एखादं वाचून दाखवू का गाणं? अत्रे अत्यंत रसिक असल्यामुळे अत्रे म्हणाले, वाचा ना. सोपानदेवांनी आईचं कशाले काय म्हणू नये हे गाणं वाचलं. सोपानदेवांचाही गाण्याचा आवाज गोड होता. आपल्या आईकडनंच त्यांना ती देणगी मिळालेली होती. त्यांनी ते गाणं वाचलं आणि अत्रे झपाटले गेले. त्यांनी ती चोपडी सोपानदेवांच्या हातातून खसकन ओढून घेतली. आधाशासारखी सगळी गाणी त्यांनी वाचून काढली. चोपडी मिटली आणि त्यांच्या मुखातून असे शब्द बाहेर आले, अहो सोपानदेव, हे 52 कशी सोनं आहे, हा शेतात सापडलेला मोरांचा हंडा आहे, अहो हे जुन्यातही चमकेल आणि नव्यातही झळकेल. हे विचार धन फक्त आपल्यापुरतं नाही आहे, ते लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. आणि 1952ला म्हणजे बहिणाबाईचा पहिला स्मृतिदिन आणि तेव्हा बहिणाबाईची गाणी म्हणून फार सुंदर काव्यसंग्रह आपल्या हातात अत्र्यांनी ठेवला. त्या पुस्तकाला प्रस्तावना अत्र्यांची आहे. माझी आई म्हणून सोपानदेवांचा लेख आहे. खरोखर या काव्यसंग्रहांनी, या गाण्यांनी इतिहास घडवला. रसिकांना अक्षरशः वेड लावलं. अवीट गोडीची ही अर्थपूर्ण गाणी म्हणजे आपली जीवनाची सोबत आहे. कशाले काय म्हणू नये या गाण्याची रचना सुभाषित वजा आहे. बहिणाबाईच्या शेतात आलेलं हे सुभाषितांचं पीकच आहे जणू. हे गाणं म्हणजे मला दैनंदिन जीवनातली गुरुगीता वाटते. दैनंदिन जीवनात माणसाने कसं वागावं याचा मंत्र बहिणाबाईने या गाण्यात आपल्याला सांगितला आहे. आपल्या प्रत्येक कृतियुक्तीत भगवंताचं स्मरण हवं असं बहिणाबाई म्हणते. या गाण्यात बहिणाबाईंनी यशस्वी आनंदी जीवनाचा मंत्र दिला आहे. बहिणाबाईच्या भाषेची आणि विचारांची श्रीमंती यात समजते. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे असतो किंवा आपण कसे आहोत याला जास्त महत्त्व आहे. आपल्या मनाची मशागत करणारं हे गाणं फार सुंदर आहे, अर्थपूर्ण आहे. आपल्याला देवाने तोंड एक दिलं आहे आणि कान 2 दिलेत. त्यामागची भगवंताची इच्छा अशी आहे की श्रवणभक्ती जास्त करा, गरजेपुरतंच बोला, मौन चांगलं, गरजेपेक्षा जास्त बोलू नका. पण आपण बरोबर उलट वागतो. मुखात नित्य भगवंताचं नाम असू देत. हात उगारण्यासाठी भगवंतांनी नाही दिलेला, तर तो भजनासाठी दिलेला आहे. असं प्रत्येक आपल्या अवयवाचं महत्त्व भगवंताच्या मनात काय आहे आणि आपण ते अवयव कसे वापरतो. खूपदा खरं तर आपलं असं होतं की या सगळ्या भगवंतांनी गोष्टी आपल्याला न मागता दिली आहेत आणि एखादी गोष्ट न मागता आपल्याला मिळाली ना की आपल्याला त्याची किंमत राहत नाही. त्यामुळे एवढंसुद्धा भगवंतांनी आपल्याला श्रीमंत केलेलं आहे, हे असं सगळं शरीर दिलेलं आहे, पण आपण त्याची नाही निगा राखत. गुडघ्याचं ऑपरेशन करायची वेळ आली की मग लक्षात येतं, अरे बापरे, यातना दुःख तर आहेतच, पण जर का शस्त्रक्रिया केली तर 4.5-5 लाख रुपये किंमत आहे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत या सगळ्याची जर का पैशात मोल करायचं झालं तर भगवंतांनी आपल्याला किती श्रीमंती दिली आहे. पण जे दिलं आहे त्यात समाधान मानण्यापेक्षा जे नाही त्याच्यासाठी आपण तक्रारी करत राहतो. म्हणून मला बहिणाबाईच्या या गाण्याची श्रीमंती, विचारांची श्रीमंती आपल्यापर्यंत पोचवावीशी वाटली. गाणं असं आहे,
कशाले काय म्हणू नये. बिना कपाशीचं उले, त्याले बोंड म्हणू नाही. हरी नामाही न बोले, त्याले तोंड म्हणू नाही. नाही वाऱ्याने हाललं, त्याले पानं म्हणू नाही. नाही ऐके हरी नाम, त्याले कान म्हणू नाही. निजविते भुक्या पोटी, तिले रात म्हणू नाही. आखडला दानासाठी, त्याले हात म्हणू नाही. नाही वळखला कान्हा, तिले गाय म्हणू नाही. जिले नाही फुटे पान्हा, तिले माय म्हणू नाही. इमानाला इसरला, त्याले नेक म्हणू नाही. जन्मदात्याला भोवला, त्याले लेक म्हणू नाही. ज्याच्यामध्ये नाही भाव, त्याले भक्ती म्हणू नाही. ज्याच्यामध्ये नाही चेव, त्याले शक्ती म्हणू नाही. या बहिणाबाईची एक एक गाणी ऐकली ना की खरंच असं वाटतं की तिच्या गाण्यातल्या विचारांची आपल्या आयुष्याला जर का सोबत असेल तर आपलं आयुष्य नक्की शांत, आनंदी, समाधानी जाईल. बहिणाबाईचं एक फार सुंदर गाणं आहे. हेही असंच परत प्रसंगावरच बेतलेलं गाणं आहे. शेतात बहिणाबाईचा एक बांध होता. त्या बांधाजवळ या तिच्या सगळ्या सख्या भाकरी खाऊन शेतातले कष्ट करून जरा विश्रांती घ्यायला बसल्या होत्या. गुढीपाडव्याचा सण जवळ आलेला होता. त्यामुळे या सगळ्या बायकांना माहेरची आठवण येत होती की सणावारालाच माहेरी जाता येतं. भाऊराया आपल्याला बोलवायला येईल, निरोप घेऊन येईल आणि मग आपल्याला माहेरी जाता येईल. सासर आणि माहेर या दोनही विश्वात रमणारी अशी ही स्त्री आणि तिची मानसिकता. खरं स्त्री जन्म मिळणं हे फार मोठं भाग्य आहे असं बहिणाबाई म्हणते. त्या माहेराच्या गप्पा मारतायत, इतक्या गोड गप्पा आहेत, त्यातून त्यांना उत्साह येतो आहे, त्यांची ऊर्जा जागी होती आहे आणि परत त्यांना शेतात कष्टाची कामं करायचीच आहेत. त्या ज्या बांधाच्या जवळ या सगळ्या गप्पा मारत बसलेल्या आहेत त्या बांधावर एक योगी ध्यान लावून बसलेला आहे. बघा, योगी ध्यान लावून बसलाय. ध्यानात बाकीच्या सगळ्या विश्वाचा विसर पडतो आणि मन इतकं एकाग्र होतं. पण या बायकांच्या गप्पांचा त्या योग्याला राग येतोय. ध्यानात त्याच्या व्यत्यय येतोय आणि हा अत्यंत संतप्त झालेला योगी इथेच मला वाटतं बहिणाबाईंनी विनोद केलेला आहे. नर्म विनोद आहे, पण विनोद आहे हे नक्की. तो योगी या बायकांना असं म्हणतो, बसलो मी देवध्यानी काय मधी हे संकट, बंद कर बाई तुझ्या तोंडातील वटवट. माझं माहेर माहेर सदा गाणं तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासर आले कशासाठी. या योग्याला, रागवलेल्या योग्याला काय उत्तर द्यावं हे बहिणाबाईला क्षणभर समजलं नाही आणि ती अत्यंत नम्रपणे आपल्या गोड आवाजात असं म्हणते, अरे लागले डोहाये सांगे शेतातली माटी, गाते माहेराचं गाणं लेक येईल रे पोटी. पण या योग्याला सासर माहेर हे विश्वच नाही आहे आणि त्याला ते समजून घ्यायचंही नाही आहे. आपण रागवलो आहे, आपण काहीतरी त्यांना म्हणतो आहे आणि ही वरमान करून मला उत्तर देते आहे. याचा आणखीनच योग्याला राग आला आणि मग आपले संत कसे असतात, एकीकडे कुसुमाहून कोमल आहेत तर दुसरीकडे वज्राहूनही कठीण आहेत. अत्यंत नम्रपणे बोलणारी बहिणाबाई त्या योग्याचा राग वाढतोय म्हटल्यानंतर जशास तसे आणि ठोशास ठोसा असंच उत्तर द्यायला पाहिजे आणि म्हणून तिचा स्वर आता चढलेला आहे आणि त्या चढेल स्वरात ती असं म्हणते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. सगळ्या संत कवयित्रींचे ओव्या, अभंग आपण जर का ऐकले तर सगळं तत्त्वज्ञान इतक्या सहजपणे अनुभवातून त्यांनी सांगितलेलं आहे. पण स्त्री जीवन म्हणजे काय हे एका वाक्यात खरं तर 2 ओळीत सांगणारी बहिणाबाई ही खरंच सरस्वतीची लेक आहे
असं आपल्याला वाटतं आणि परत परत तिच्यापुढे नतमस्तकच व्हावंसं वाटतं. ही बहिणाबाई निसर्गकन्या आहे, ती भूमिकन्या आहे, निसर्गाची लिपी वाचणारीही आहे. खरंच ती शेतकरी नसल्यामुळे काळ्या आईशी तिची अत्यंत जवळीक आहे आणि या निसर्गातल्या प्रत्येक घटकाचं तिचं सूक्ष्म निरीक्षण आहे. बहिणाबाईला वैधव्य फार लवकर आलं. 30व्या वर्षी वैधव्य आलं. कोणाशी मन मोकळं करायचं तर काळ्या आईजवळ ती मन मोकळं करते. खरं तर सगळं दुःख ती गिळतीये, त्या दुःखातून ताठमानेने उभी राहते. पुढे आपण त्या कविता बघणार आहोत. पण या काळ्या आईशी बोलताना आपलं मन मोकळं करताना ती असं म्हणते, सांग सांग धरती माता, अशी कशी जादू झाली, झाडं गेलं निंदीसनी, मागे सावली उरली. अशी ही निसर्गाशी सतत संवाद साधणारी बहिणाबाई. तिची पाऊस नावाची एक फार सुंदर कविता आहे. सगळ्या कविता मी नाही तिच्या सांगू शकत, पण तिची ह्यात कल्पनाशक्ती काय अफाट आहे बघा. पाऊस आल्यानंतर निसर्ग इतका छान शांत झालेला आहे, सगळीकडे हिरवळ आहे, सगळीकडे हिरवा रंग दिसतोय, मनाला खूप आनंद मिळतोय. पण या पावसाचं वर्णन करताना पाऊस म्हणजे नेमकं काय हे सांगताना बहिणाबाई म्हणते, देवा पाऊस पाऊस, देवा पाऊस पाऊस, तुझ्या डोळ्यातले आस, देवा तुझा रे हारास, जीवा तुझी रे मिरास. त्यामुळे पाऊस म्हणजे देवाच्या डोळ्यातले आसव आहेत. ही कल्पना बहिणाबाईंनी केली. अफाट कल्पनाशक्ती तिची आहे. तशीच एक तिची फार सुंदर कविता आहे, देव अजब गारोडी. या बहिणाबाईला देव हा जादूगार वाटतोय. जनाबाईला लेकुरवाळा वाटला, गदिमांना तो वेडा कुंभार वाटला, पण आमच्या या बहिणाबाईला मात्र तो अजब गारोडी वाटतो. फार सुंदर कविता आहे. सगळ्या गाण्यांचं कवितांचं नाही रसग्रहण करता येणार, पण कविता जरूर ऐका. धरत्रीच्या कुशीमध्ये बिय बियाणं निजली, वर्हे पसरली माटी, जशी शाल पांघरली. धरित्रीच्या कुशीत बहिणाबाईंनी शेतकरी नसल्यामुळे अत्यंत प्रेमाने बी बियाणं पेरली, त्याच्यावर मायेची मातीची शाल पांघरली आहेत. झाडं देखील आपल्या प्रेमाच्या नजरेने वाढतात. त्या बहिणाबाईंची त्या बी बियाणांवर इतकी माया आहे की त्याला हळूहळू बहर आला आहे. पुढच्या कडव्यात ती असं म्हणते, ऊन वाऱ्याशी खेयता, एका एका कोंबातून परगटले 2 हात, जसे हात जोडीसन. आणि हे हात आहेत ना जोडीचे, बहिणाबाई आध्यात्मिक आहे. ती सतत भजन कीर्तन यात रमणारी आहे आणि म्हणून तिची कल्पनाशक्तीही अशी आहे. ती पुढे असं म्हणते, टाया वाजविती पानं, दंग देवाच्या भजनी, जसे करती कारोन्या, होऊ दे रे आबादानी. हे जे 2 हात फुटलेले आहेत ते वाऱ्याने डोलत आहेत आणि त्या डोलणाऱ्या त्या हातांना बघून बहिणाबाईला असं वाटतं की अरेच्या हे देवाच्या भजनातच रंगून गेलेत की काय. जसा भाव तसा देव असं म्हणतात, तसं बहिणाबाई मुळात भजन कीर्तनाच्या वाटेने जाणारी आणि म्हणून तिला ती पानं, कोळी पानं भजन करतायत असं वाटतंय. पुढे ती असं म्हणते, दिसा मासा भये वाढ, रोपत झाली आता मोठी, आला पिकाले बहर, झाली शेतामध्ये दाटी. आणि शेवटच्या कडव्यात तर ती असं म्हणते, कसं वाऱ्याने डोलती, दाणे आले गाडी गाडी, दैव गेलं रे उघडी, देव अजब गारोडी. बी बियाणं पेरली की त्यातनं आपल्याला जे धान्य मिळतं ते गाड्या भरभरून मिळतं, पोती भरभरून धान्य मिळतं आणि ते असंख्यांच्या पोटात जातं. या निसर्गाची म्हणजे या भगवंताची किमया काय आहे हे कधी समजणं शक्य नाही आहे. अफाट कल्पनाशक्तीची ही बहिणाबाई तिच्या प्रत्येक गाण्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारचे प्रतिभेचे एक एक निरनिराळे आविष्कार बघायला मिळतात. अशा या बहिणाबाईंनी व्यक्तिचित्रही रेखाटलेली आहेत, खूप व्यक्तिचित्र रेखाटलेली आहेत.
पण माझ्या मनाला ते सगळं अंतर्मुख करून गेलं. ते खोकली माय नावाची तिची एक कविता आहे. या कवितेत नाट्यपूर्णता आहे. विदारक सत्य यात त्यांनी मांडलंय. भावपूर्णपणे हृद्य कहाणी सांगणारं हे गाणं खरंच आपल्या अंतरंगीचा ठाव घेतं. आपण जे दान करतो ते दान कसं असावं? आपण असं म्हणतो की पदरी पडलं आणि पवित्र झालं. पण दैवाचं दान सहजपणे स्वीकारणारी यातल्या गाण्यातली म्हातारी म्हणजे ती खोकली माय आहे. खूप छान ती सबंध एक कथा आहे असं मला वाटतं. त्यात नाट्यपूर्णता आहे की जळगावजवळ मेहरुण नावाचं एक छोटंसं गाव आहे. त्या गावी अहोरात्र खोकत बसणारी एक माय आहे. या म्हातारीच्या पदरी खोकल्याचं दान कसं आलं याची हृद्य कहाणी म्हणजे हे गाणं आहे. गाण्याच्या सुरुवातीला ती असं म्हणते, हिवाळ्याचं थंड वारं, बोरी पिकल्या रानी, आली जय गावामधी, आली खोकल्याची साथ. गावात चौघडे वाजत होते. खोकला सगळ्यांना झालेला होता. अवघं गाव खोकल्याने हैराण झालं होतं. औषधाचा काहीही उपयोगही होत नव्हता. नगारे बडवावेत असं त्या खोकल्याचा आवाज गावात येत होता. त्या गावचा एक हुशार कैवारी आहे. तो विचार करत करत मेरूंच्या तलावापाशी गेलाय. गावाच्या शिवेवर त्याला त्याच वेळेला एक म्हातारी भेटते आहे आणि ती म्हातारी देवळाच्या बाहेर बसलेली आहे आणि तो कैवारी दिसल्यानंतर त्याला असं म्हणते, काही धर्म वाढा बापा, इडापिडा या गावाची वही जाईल रे सपा. कैवारी पटकन तिला म्हणतो, माझ्या गावचा खोकला सर्व दान केला तुला. म्हातारीला समजे ना, हे भलतंच दान आपण कसं स्वीकारायचं. पण कसं स्वीकारायचं याच्याबरोबर या दानाचा अव्हेर तरी कसा करायचा. आपणच दान मागितलेलं होतं. मने घेणंच पडीनं दान आलं रे कर्मात. नुसतं नशिबाला बोल लावून काही उपयोग नाही आहे आणि म्हणून मोठं मन करून दानाचा अव्हेर करता येत नाही. म्हणून त्या म्हातारीने ते दान स्वीकारलं. गावचा सगळा खोकला पळून गेला, पण तो म्हातारीला चिकटला आणि पुढे आयुष्यभर ती खोकतच राहिली आणि म्हणून तिचं नावच पडलं खोकली माय. या कवितेत प्रसंगनिष्ठ विनोद आहे. हृदय पिळवटून टाकणारा हा विनोद आहे. आपण एरवीही असं म्हणतो की पंत पडले आणि राव चढले ही आजची नीती झालेली आहे. एकाचं दुःख तो दुसऱ्याचा आनंद कधी असू शकतो का? पण तसं आज आपल्याला बघायला मिळतं आणि म्हणून या कवितेचा निष्कर्ष म्हणून मला असं वाटतं की दान जसं सत्पात्री हवं तसं ते दान विधायकही हवं. हा फार मोठा संदेश बहिणाबाईंनी या गाण्यातून आपल्याला दिलेला आहे. अशी ही सरस्वतीची लेक असलेली आपली बहिणाबाई कधी शाळेत गेली नाही. पण रामाच्या देवळात होणारी कीर्तनं, प्रवचनं, कथा हे ऐकता ऐकता तिचं मन एकरूप झालं. तिचा कान आणि तिचं मन तयार झालं आणि या कथेतनं, प्रवचनातनं ती असंख्य संतांची चरित्र समजून घ्यायची. त्यातनं अंतर्मुख व्हायची. त्यातनं आपल्याला काय घेता येईल ते घ्यायची आणि तिने जे घेतलं तेच ती आपल्याला देते. मुक्ताई माऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण बहिणाबाईची या मुक्ताईवर अपार श्रद्धा होती. त्या मुक्ताबाईवर तिचं जे गाणं आहे ते खूप आपल्या मनाचा वेध घेणारं असं गाणं आहे. ज्ञान आणि मुक्ती यांची विलक्षण एकरूपता तिने ऐकली होती. ज्ञान आणि मुक्ती म्हणजे एकमेकांचा आरसा. ज्ञाना हसला तर मुक्ती हसणार, मुक्ती रडली तर ज्ञाना रडणार. दोघांना एकमेकांशिवाय जगणं अवघड आहे. ज्ञाना ताटी बंद करून बसला आणि मुक्ताबाईचा जीव उडून गेला. या मुक्ताबाईचा पारमार्थिक अधिकार फार मोठा होता. तिचे ताटीचे अभंग आपल्याला माहिती आहेत. पण या मुक्ताबाईने संत नामदेवांचं,
चांगदेवांचं आणि असंख्यांचं गर्वहरण केलेलं होतं. त्यामुळे ही मुक्ताबाई चिमुकली जरी असली तरी पारमार्थिक अधिकार खूप मोठा असल्यामुळे 1400 वर्ष ज्यांनी योगामुळे आपलं शरीर चांगलं राखलेलं होतं, त्या चांगदेवांची 1400 वर्षाच्या चांगदेवांची 10 वर्षाची मुक्ताई गुरु झाली. चांगदेवांनी तिच्यापुढे लोटांगण घातलं आणि त्यांचा अहंकार गेला. याच्यावर आधारित फार सुंदर बहिणाबाईचं हे गाणं आहे. ती असं म्हणते, माझी मुक्ताई मुक्ताई, माझी मुक्ताई मुक्ताई, 10 वर्षाचं लेकरू, चांगदेव योगी यांनी तिला मानली रे गुरु. गैहरले ज्ञानदेव, डोये भरीस न आले, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. घेता हिरिताचा ठाव, ऐका ताटीचे अभंग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. काय सुंदर व्यक्तिचित्र बहिणाबाईंनी ही असंख्य रंगवलेली आहेत. मगाशी मी असं म्हटलं की 13व्या वर्षी विवाह झाला आणि 30व्या वर्षी बहिणाबाईला वैधव्य आलं. वैधव्य हे खरंच तिच्यावर कोसळलेली अचानक कुऱ्हाड आहे. एका रात्रीत पती होत्याचा नव्हता झाला. सगळं तिचं आयुष्य उद्ध्वस्त खरं तर व्हायची वेळ आली, पण तरी देखील बहिणाबाई खचली नाही. बहिणाबाईच्या कौटुंबिक जीवनावर आधारित या 2 कविता खूप हृदयस्पर्शी मला वाटल्या. पहिली आहे लपेक कर माची रेखा आणि त्याच्याबरोबरची आहे आता माझा माले जीव. या दोनही गाण्यांमध्ये दुःख आहे, पण ते दुःख मनाला कमकुवत करणारं नाही, तर मनाला उभारी देणारं आहे. दुःख आहे पण शोक नाही आहे. आपल्या जीवनात काही दुःख अपरिहार्यपणे अचानक येतात. ती दुःख मान्य करायला लागतात. शांतपणे समंजसपणे दुःखातून बाहेर पडता यायला पाहिजे. वैधव्यानंतर बहिणाबाईचा खरं तर सगळा संसार उद्ध्वस्त झाला. अचानक एका रात्रीत पती सोडून गेला. पदरात 2 लाल. जबाबदारी खूप मोठी होती. कुणाचाही आधार नव्हता. एकाकी झुंज द्यायची होती. पण बहिणाबाई रडत नाही बसली. ती हताश आणि निराशही नाही झाली. संकटाने तिला घडवलं, समंजस केलं, डोळसपणा शिकवला. लोकांच्या सहानुभूतीवर कधीही जगायचं नाही. माझ्या जीवनाचा शिल्पकार मीच आहे हा विचार तिच्या मनात पक्का होता. आहे व पणी मरण येणं हे खरं आहे, पण मृत्यू आपल्या हातात नाही. आता आपल्या मुलांसाठी आपल्याला जगायचं आहे, त्यांना मोठं करायचं आहे. ती असं म्हणते की पतीच्या नावाने लावलेलं कपाळीचं कुंकू पुसलं गेलं, पण त्या कुंकवाच्या खाली जे माहेरचं गोंधण होतं, म्हणजे संस्कारांचं जे पाथेय आहे ते तसंच आहे. मंगळसूत्र गेलं, पण पती पत्नीच्या नात्यातली गळ्याची शपथ, रंगवलेली स्वप्न तशीच आहेत. बांगड्या फुटल्या, पण मनगटातलं कर्तृत्व तसंच आहे. नकारात होकार कसा भरायचा हे खरंच बहिणाबाईकडून शिकावं. दुःखी मनाला ज्योतिषाचा आधार वाटतो, कारण ते मन कमकुवत होतं. कमकुवतपणा दुःखामुळेच येतो, पण ते दुःख हेच जर का भगवंताचं स्वरूप मानलं तर मग मन नाही कमकुवत होत. ते दुःख, ते संकट प्रसाद म्हणून जर का स्वीकारलं तर त्यातनं आपल्याला उभं राहता येतं. तिच्या दाराशी आलेल्या ज्योतिषाला ती परत परत बजावते, माझ्या दारी पुन्हा येऊ नकोस. माझं नशीब मला समजलंय. मनाने घट्ट असलेल्या बहिणाबाईला परिस्थितीला शांतपणे तोंड द्यायला खरंच तिच्यावरचे संस्कार उपयोगी पडतात. अशी ही बहिणाबाई नक्की वंदनीय वाटते. बहिणाबाईच्या मानसिक वृत्ती प्रवृत्तींचं, समंजस विचारांचं सहज सुंदर दर्शन घडवणारी ही 2 गाणी आपल्यातल्या प्रत्येकाला नक्की मार्गदर्शक ठरतील. फार निरूपण करत नाही, पाठोपाठ दोन्ही कविता आपल्याला सांगते. लपेक कर माची रेखा,
माझ्या कुंकवाच्या खाली. पुशिसन गेलं कुंकू, रेखा उघडी पडली. देवा तुझ्या बी घरचा जरा धनाचा आटला, धनरेखाच्या चऱ्याने तळ हातरे फाटला. बापा नको मारू थापा, असो खऱ्या असो खोट्या, नाही नशीब नशीब तय हाताच्या रेघोट्या. अरे नशीब नशीब लागे चक्कर पायाले, नशिबाचे 9 गिर्रे ते बी फिरतच राहिले. राहो 2 लाल सुखी, हेच देवाले मागन, त्यात आलं रे नशीब, काय सांगे पंचागन. नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं दैव मला कये, माझ्या दारी नको येऊ. खूप मोठा संदेश यात बहिणाबाई देते असं मला वाटतं, की ज्योतिषी आपलं भविष्य सांगतो आणि संत त्यांचं तत्त्वज्ञान, त्यांचं साहित्य आपलं भविष्य घडवतो. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे नित्य संत विचारांचा सहवास मनाला हवा, ज्याला सत्संग म्हणता येईल. आणि या सत्संगाची सोबत जर का असेल तर अर्थपूर्ण माणसाला जगता येतं. याला जोडून जी दुसरी कविता आहे त्यात बहिणाबाई असं म्हणते, अरे रडता रडता डोये भरले भरले, आसू सरले सरले आता हुंदके उरले. आसू सरले सरले माझा मलेच इसावा, असा आसवा बिगर रडू नको माझ्या जीवा. सांग सांग धरती माता अशी कशी जादू झाली, झाडं गेलं निंधीसनी मागे सावली उरली. देव गेले देवाघरी, देव गेले देवाघरी, आठी ठेईसिनी ठेवा, डोळ्यापुढे 2 लाल, रडू नको माझ्या जीवा. रडू नको माझ्या जीवा, तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा, त्यात संसाराची चव. कुंकू पुसलं पुसलं आता उरलं ते गोंधन, तेच देईन देईन नशिबाला आवतन. जरी फुटल्या बांगड्या मनगटी करतुत, तुटे मंगय सूतर उरे गयाची शपथ. नका नका आया बाया, नका करू माझी कीव, झालं माझं समाधान, आता माझा माले जीव. यात आणखीन एक मला महत्त्वाची गोष्ट अशी जाणवते, की नकार देखील देताना तो इतक्या सहजपणे आणि गोड शब्दात आपल्याला नकार देता यायला पाहिजे, की ऐकणाऱ्यालाही त्याचं काही वाटत नाही आणि जो नकार देतो त्याच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलत नाहीत. नकार द्यायलाही फार मोठी ताकद लागते आणि वैधव्य आल्यानंतर नातेवाईक, शेजारी पाजारी, तिचे हितचिंतक हे सगळे तिला सतत भेटायला येत आहेत. भेटायला येणं हे त्यांच्या दृष्टीने अगदी सहज आहे, पण थोडी थोडी त्या दुःखावर, त्या जखमेवर जखम थोडी बाजूला केली जाते आहे, त्याच्यावर खपली धरती आहे आणि परत परत भेटायला येऊन परत तेच विषय काढून ती खपली परत उचकटली जाते आहे. ही खरंच अशी वस्तुस्थिती असते आणि सतत भेटायला येणाऱ्या माणसांच्या गराड्यामुळे बहिणाबाईला एकांत मिळाला नाही. पुढे कसं राहायचं, काय करायचं, यातनं मार्ग कसा काढायचा, यासाठी एकांताची नितांत गरज होती आणि तो एकांतच मिळत नाही म्हटल्यानंतर तिच्या मनात असा विचार आला, की या सगळ्यांना आता आपण सांगावं की मला भेटायला नाही आलात तरी चालेल, सहानुभूतीवर किती दिवस जगायचं, आता माझं मलाच उभं राहायला पाहिजे. आणि इतक्या सहजपणे ती या गाण्याच्या शेवटी असं सांगते, की नका नका या बाया, नका करू माझी कीव, झालं माझं समाधान, आता माझा माले जीव. फार सुंदर विचार बहिणाबाईंनी यात खरोखर सांगितलेला आहे. बहिणाबाईची 2 अतिशय गाजलेली गाणी, एक संसार आणि दुसरं मन. मला वाटतं ह्या 2ही गाण्यांचा मोह चित्रपटसृष्टीला सुद्धा टाळता आला नाही. त्यामुळे बहिणाबाईची दोन्ही गाणी चित्रपटात आलेली आहेत आणि म्हणून ती लोकांपर्यंत जास्त पोचली.
आपल्याला समर्थ रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक माहिती आहेत. या 205 श्लोकात देखील हा उपदेश दुसऱ्यांना केलेला नाही आहे, तो आपणच आपल्या मनाला केलेला उपदेश आहे. आपणच आपल्या मनाची काढलेली समजूत आहे. आपणच मनाला वास्तव स्वीकारायची लावलेली एक सवय आहे किंवा लावलेलं ते एक वळण आहे. कारण मन हे कसं आहे याच्यावर कितीही भाष्य केलं तरी ते मन आपल्याला कधी पकडता येणार नाही. त्या मनाचा थांगपत्ताही आपल्याला लागत नाही. 205 मनाच्या श्लोकांमध्ये एक मानसशास्त्रज्ञ म्हणून, एक तत्त्वज्ञ म्हणून आणि एक संत म्हणून समर्थांनी मनाचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे. अख्खं मन त्यांनी पिंजून काढलं आहे. पण तीच कामगिरी बहिणाबाई एका मन या कवितेत आपल्याला करताना दिसते. समर्थ असं म्हणतात की मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पावी जेतो स्वभावे. हे जे मन आहे ना ते विश्वव्यापी आहे. या मनाची शक्ती अफाट आहे. मनाच्या शक्तीला सीमा नाही. आणि याचं वर्णन करताना ती असं म्हणते, मन केवढ केवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ केवढ आभायामध्ये मायेना. आणि या कवितेच्या अखेरीस तर ती देवाला असा प्रश्न विचारते की देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपानं पडलं. बहिणाबाईचं मन हे गाणं त्याच्या सोपेपणामुळे आपल्याला जवळचं वाटतं. भाषेची सहजता हे बहिणाबाईच्या गाण्याचं खरं सौंदर्य आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. असं हे मन नित्य भगवंतात गुंतलं तर मनाच्या सगळ्या शक्ती सत्कारणी लागतात. पण आपलं मन अत्यंत अस्थिर आहे. बहिणाबाई असं म्हणते, आत्ता होतं भुईवर गेलं गेलं आभायात. हे अथांग मन आभाळात मावत नाही. त्या मनाला रागही आवरता येत नाही आणि त्या मनात आनंदही मावत नाही. मन जैहरी जैहरी त्याचं न्यारं रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. मुळात निर्मळ असलेल्या मनात वाईट विचार आणि भावना पटकन येतात. वाईट गोष्टींच्या आहारी मन पटकन जातं. अशा मनाचा सूत्रधार कोण? तर अर्थातच देव. म्हणून ती देवाला या कवितेच्या शेवटी एक फार सुंदर प्रश्न विचारते. काल आपण तो प्रश्न बघितला. कविता सबंध वाचूयात. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. मन जैहरी जैहरी त्याचं न्यारं रे तंतर, अरे इंचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन पाखरू पाखरू, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आत्ता भत भुईवर गेलं गेलं आभायात. देवा असं कसं मन, असं नाही दुनियात, असा कसा रे तू योगी काय तुझी करामत. देवा असं कसं मन, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपानं पडलं. बहिणाबाईचं अमर पदाला पोचलेलं गाणं म्हणजे संसार हे गाणं होय. बहिणाबाई असं म्हणते की संसार हा मोठा जादूगार आहे. या संसाराचं रहस्य सोप्या पद्धतीने बहिणाबाईंनी आपल्या या गाण्यात उलगडून दाखवलं आहे. सतत दुःखांना संकटांना सामोरं जायला लागलं की संसार नकोसा वाटायला लागतो. पण म्हणून तो उधळून नाही टाकता येत. ती असं म्हणते की संसारात जसं दुःख आहे तसं सुखही आहे. विरक्त वृत्तीने संसार करावा. या संसाराचं वास्तव रूप सांगताना ती असं म्हणते, अरे संसार संसार, अरे संसार संसार
जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तवा मियते भाकर. संसाराच्या चटक्यातच संसाराची खरी लज्जत आहे. आधी कष्ट मग फळं, हे सत्य आपण स्वीकारायला हवं. चंदनसुद्धा उगाळल्याशिवाय दरवळत नाही. या संसारात पती पत्नी दोघांनाही सारखं महत्त्व आहे. पती श्रेष्ठ आणि पत्नी गौण हा विचार अत्यंत चुकीचा आणि घातक आहे. ती असं म्हणते, ऐका संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार, देतो दुःखाले होकार आणि सुखाले नकार. संसाराचा करता करविता परमेश्वर आहे. युगानुयुग आपल्या संसाराचा रथ ओढून तो दमत नाही, कधी तक्रार करत नाही. त्या भगवंतावर श्रद्धा ठेवून विरक्त वृत्तीने आपण संसार केला पाहिजे. ती आपल्याला असं म्हणते की प्रपंच दाईसारखा करा आणि परमार्थ आईसारखा करा. संसार म्हणजे सांधेजोड. तडजोड कधी कुणी एकाने करून चालत नाही. टाळी दोन्ही हातांनी वाजते. गळ्यात सरी बसत नाही म्हणून कुणी गळा कापत नाही. सरीतले मोती वाढवतो हा विचार आणि विवेक संसारात हवा. बहिणाबाई आपल्याला असं म्हणते की साखरेत जशी गोडी आहे तसा माणसात देव आहे. त्याच्याकडे पाठ फिरवून कसं चालेल. माणूस पण हा देवपणाचा एक आविष्कार आहे. आपलं आंतरिक सामर्थ्य म्हणजे देवपण. हे देवपण नित्य जागवायला हवं. या देवत्वाला जाग येण्यासाठी त्याला प्रेमाने, श्रद्धेने, लढिवाळपणे सतत हाका मारायला पाहिजेत. आणि भगवंताला हाका मारणं म्हणजे ती आपल्याला म्हणते की नित्य नाम घ्या. शरीराला जशी पाण्याची गरज आहे तशीच मनाला नामाची नितांत गरज आहे. असं हे संसार हे गाणं आपल्या सगळ्यांच्या चिरपरिचयाचं आहे. बहिणाबाईची अशी असंख्य गाणी आहेत. तिचं एक गाजलेलं गाणं म्हणजे सुगरणीचा खोपा. फार विस्ताराने या गाण्याबद्दल बोलत नाही. यात ती माणसाला असं म्हणते की अरे माणसा, त्या सुगरणीकडून काहीतरी तू शिक. तुला देवाने 2 हात दिलेत, 10 बोटं दिली आहेत, पण हे सगळं मिळूनही तू सतत आळस, निष्क्रियता आणि कंटाळा हे शत्रू 3 जवळ घेऊन बसतोस. तक्रारी करत कसला जगतोस. जे मिळाले ना त्यात समाधान मान. त्या सुगरणीकडे बघ. असं म्हणून ती कवितेचा शेवट असा करते, तिची उल्लुशीचं चोच, तेचं दात, तेचं ओठ. तिची उल्लुशीचं चोच, तेचं दात, तेचं ओठ. तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट, पण असं असूनही तुला त्याची किंमत नाही. बहिणाबाईला माणसाजवळ जो स्वार्थ आहे त्या स्वार्थाचा आत्यंतिक राग आहे. ती असं म्हणते की स्वार्थापायी माणूस माणुसकी विसरून जातो. स्वार्थाच्या बाजारात माणूस स्वस्त झाला, पण माणुसकी मात्र महाग झाली. नुसती महाग झाली नाही तर माणुसकी रक्तबंबाळ झाली. माणसापेक्षा जनावर बरं असं तिला वाटतं. चारा खाऊन जनावर दूध देतं. कुत्रा इमानदारीने शेपूट हलवतो, पण माणूस स्वार्थाने नुसती मान हलवतो. पोट भरल्यावर उपकारकर्त्याला विसरून जातो. जन्मदात्यांना देखील विसरतो. स्वार्थापोटी माणसाचा कानूस झालाय. आणि म्हणून अत्यंत आर्त सुरात बहिणाबाई माणसाला असा प्रश्न विचारते, अरे मानसा मानसा, कधी वशील माणूस. बहिणाबाईची नुसती गाणीच आहेत असं नाही. तिच्या असंख्य अर्थपूर्ण म्हणी आहेत
स्फुट ओव्या आहेत ज्या लोकशिक्षकाच्या भूमिकेतून तिने सहजपणे लिहिलेली आहेत. काही व्यक्तिचित्र तिने रंगवलेली आहेत. वेळाअभावी सगळी नाही बघता येणार, पण थोडा थोडा प्रत्येक गोष्टीचा आढावा घेऊया. बहिणाबाईच्या म्हणी अत्यंत मार्मिक आणि अर्थपूर्ण आहेत. म्हणी म्हणजे अनुभवाच्या खाणी. स्त्रियांना जात्याच अलंकाराची हौस असते, त्यामुळे भाषाही ते अत्यंत सहजपणे नटवतात. लक्षणेने बोलण्याचं बाळकडूच त्यांना मिळालेलं असतं. चिमुकलं, चटकदार आणि चतुरपणाचं वचन म्हणजे म्हणी. म्हणी म्हणजे स्त्रियांच्या ओंजळीतलं धन. म्हणीत बरेचदा समाजातल्या विसंगतीवर बोट ठेवण्याची कला असते. 30-35 म्हणी आहेत. 2-3च आपण बघूयात. माणसाने घडला पैसा, पण पैशापायी जीव झाला कोळसा. सतत माणूस पैशाच्याच मागे धावत असतो आणि त्या पैशाच्या मागे धावण्यात तो आपलं कुटुंब, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कर्तव्य विसरून जातो, असं बहिणाबाई म्हणते. आग्या टाकीसन चुल्हा पेटत नाही, टाया पिटीसन देव भेटत नाही. मस्तकातलं पुस्तकात गेलं, पण पुस्तकातलं मस्तकात गेलं का? अशा प्रकारच्या अत्यंत अर्थपूर्ण मार्मिक अशा तिच्या म्हणी आहेत. स्फुट ओव्या करणारी तर बहुतेक बहिणाबाई पहिलीच असेल. लोकशिक्षकाच्या भूमिकेतून तिने परत माणसाच्या स्वार्थी वृत्तीवर आणि स्वार्थामुळे चोरी करण्याच्या वृत्तीवर फार सुंदर भाष्य केले. ते चिंतन खरंच समजून घेण्यासारखं आहे. सामाजिक गुणदोषांवरच यात तिने बोट ठेवले. ती असं म्हणते, जेव्हा इमान सचोटी पापा मधिरे बुडालं, तेव्हा याचं मानसानं किल्ल्या कुलूप घडलं. किल्ल्या राहिल्या ठिकाणी तेव्हा तिजोऱ्या फोडल्या, तेव्हा याचं मानसानं बेड्या लोखंडी घडल्या. स्वार्थामुळे माझी वस्तू कोणाला मिळू नये म्हणून मी ती लपवून ठेवते आणि लपवलेली वस्तू मला हवीच या आग्रहाने त्याची चोरी होते. जो चोरी करणारा असतो त्या चोराला समाजात राजरोसपणे ठेवता येत नाही. मग त्याच्या हातात बेड्या आल्या. बेड्या आल्यानंतर बेड्या बनवणारा आला. त्याला बेड्या हातात घालून तुरुंगात टाकण्यात आलं, म्हणजे तुरुंग आले. त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्या तुरुंगाच्या भिंतीवर काचा लावल्या गेल्या. एक एक काम कसं वाढत गेलं आहे बघा. लक्ष ठेवायला जेलर आला. त्या जेलरवर लक्ष ठेवायला आणखीन जेलर आला. बहिणाबाई असं म्हणते की कुलपावर कुलूप, कुलपावर कुलूप, किल्ली मात्र जागच्या जागी. बहिणाबाईंनी अतिशय सुंदर व्यक्तिचित्र रंगवलेली आहेत. ज्ञानाच्या या पवित्र गंगेला माणसांचं विलक्षण वेड होतं. खडीसाखरेसारखी माणसं तिला भेटली आणि खडीसाखरेसारखीच ती त्या माणसांमध्ये विरघळून गेली. विलक्षण प्रेम तिने माणसांवर केलं आणि या प्रेमातून अतिशय सहजपणे तिने व्यक्तिचित्र रेखाटली. बोलकी आणि परिणामकारक व्यक्तिचित्र. पण ही व्यक्तिचित्र रेखाटणारी देखील बहिणाबाई ही पहिली स्त्री आहे. माणसाच्या मनातले विचार विकार यांचं परिणामकारक चित्रण तिने केलं आहे. आपल्या नणंदेचं वर्णन करताना ती म्हणते, माझी नणंद कासाई हिचा लोभ सर्व्यांवरी, रूप देवाने धाडलं जशी इंदराची परी. आपल्या सासूचंही बोलकं शब्दचित्र तिने रंगवलं. खटल्याच्या घरामध्ये देखा माझी सगळी सासू, सदा पोटामध्ये माया तसे डोयामध्ये आसू. हिच्या अंगामध्ये देव, स्वभावानं देवगाय, मला सासरी मिळाली जशी जन्मदाती माय. अशा या बहिणाबाईचा, निरक्षर बहिणाबाईचा भाषाशास्त्रीय अभ्यास होता असं म्हटलं तर खरंच खूप आश्चर्य वाटेल. पण ह्या ज्ञानाच्या पवित्र गंगेचा, शब्दांच्या उच्चारांचा सखोल अभ्यास होता. या उच्चारांचं तिचं ज्ञान अफाट आहे. उच्चाराच्या प्रक्रियेवरून व्यक्तिविशेषणं सांगणं हे अतिशय जगावेगळं ज्ञान तिच्याजवळ आहे.
व्याकरण, भाषाशास्त्र यांचा अभ्यास तिने कसा आणि कुठे केला असेल असं खरंच मनात येतं. तिचं हे सारं बहुतेक उपजत दैवी ज्ञान असावं. आई आणि आत्या या दोघींच्या प्रेमाची जातकुळीच निराळी. या दोघींच्या प्रेमात खूप अंतर आहे. उच्चारांवर प्रेमातलं अंतर अवलंबून असं सांगणारी बहिणाबाई एकमेव. आई आणि आत्या यांचं प्रेम सांगताना ती म्हणते, माय म्हणता म्हणता होठ ओठा लागे भिडे, आत्या म्हणता म्हणता केवढ अंतर पडे. हे आपण आपलं म्हणून पाहिलं ना की मग उच्चारातून बहिणाबाई हे प्रेमाचं अंतर कसं सांगते ते आपल्याला समजेल. बाप आणि चुलता यांच्यातलं अंतर सांगताना ती म्हणते, ताता म्हणता म्हणता, ताता म्हणता म्हणता दातामध्ये जिभ आडे, काका म्हणता म्हणता कशी मागे मागे दडे. मावशी आणि सासू यांच्यातलं तर अंतर सांगताना ती असं म्हणते, जीजी म्हणता म्हणता झाला जिभले निवारा, सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. अशी सगळ्याच नात्यांबद्दल तिने भाषाशास्त्रीय दृष्ट्या प्रकाश टाकलेला आहे. नणंद याची व्याख्या करताना ती म्हणते, न आनंद ती नणंद. सासूच्या बाबतीत ती असं म्हणते, जिच्या डोळ्यात नाही आसू ती कशाची सासू, जो सुनेला देत नाही आसरा तो कशाचा सासरा. आणि या सगळ्याच नात्यांना अनुसरून ती म्हणते, जोडता तोडलं त्याले नाते म्हणू नाही. बहिणाबाईंनी म्हणजे एका अशिक्षित खेडवळ शेतकरी स्त्रीने आपल्या संसाराच्या अर्थपूर्ण गाण्यातून जीवनातल्या कितीतरी रहस्यांवर प्रकाश टाकलाय. अवघ्या जीवनाचं सत्य सहज सुंदर सुलभ शब्दात सांगणारी बहिणाबाई म्हणजे मराठी साहित्यातला एक चमत्कार वाटतो. माझ्या जीवा या गाण्यात बहिणाबाईंनी जन्म मृत्यूचं तत्त्वज्ञान अगदी सोपं करून आपल्याला सांगितलंय. जन्म आणि मृत्यू दोन्ही आपल्या हातात नाहीत, दोन्ही भगवंताच्या स्वाधीन आहेत. मग आपण त्याचा विचार का करतो? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, हे सत्य आपण का स्वीकारत नाही? जन्म म्हणजे काय? बहिणाबाई असं म्हणते, जीवत देवांनी धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावन, मौत म्हणे गेला गेला. जन्म म्हणजे आईच्या कुशीतून सोहम सोहम असं म्हणत या जगात प्रवेश करणं. आणि मृत्यू म्हणजे आपले आयुष्यभर कर्तव्य अत्यंत सुखा समाधानाने पार पाडल्यानंतर कृतकृत्य मनाने देवाच्या कुशीत आनंदाने झोपायला जाणं. बहिणाबाई म्हणते की मूल जन्माला येतं तेव्हा त्याचं अस्तित्व टॅह्या टॅह्या या सुरांनी आपल्याला समजतं. त्याच्या टॅह्याने भोवतालची माणसं आनंदी होतात आणि हसतात. आयुष्यभर इतरांची झटून कर्तव्य कर्माला आनंदाने समाधानाने सामोरा जाणारा हा जीव हसत हसत मृत्यूला सामोरा जातो. तो हसतो आणि भोवतालचे दुःख करतात, रडतात. एकदा मूठ बंद आणि एकदा उघडी. आपण संसारी माणसं जगण्यावर प्रेम करतो, तर संत मंडळी मृत्यूवर प्रेम करतात. जीवन ही मृत्यूची सावली आहे, तर मृत्यू हा जीवनाचा सोबती आहे. जन्म मृत्यू आपल्या स्वाधीन नाहीत, पण या जन्म मृत्यूमध्ये जे जगणं आहे ते जगणं मात्र आपल्या हातात आहे. म्हणून बहिणाबाई अत्यंत लढीवाळपणे आपल्याला या गाण्यात असं सांगते, जग जग माझ्या जीवा, असं जगन तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. खरं विचार केला ना तर आपला दिवस कामात जातो आणि रात्र झोपेत जाते. मग सुखदुःखाचा विचार करायला आपल्याला वेळ तरी कुठे असतो? कालचा दिवस गेला त्याचा नाही विचार करायचा.
उद्याच्या उगवणाऱ्या दिवसाची चिंताही नाही करायची. आला दिवस म्हणजे आपला वर्तमान आपल्या हातात आहे. तो आनंदात घालवणं हेही आपल्या हातात आहे. आपलं आयुष्य आपल्याला सत्कारणी लावता यायला पाहिजे. यासाठी माणसाला मन, विचार आणि बुद्धी भगवंतांनी दिलेली आहे. बहिणाबाई असं म्हणते, आला सास गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. जन्म मृत्यूचं हे चक्र अव्याहत फिरत असतं. अखेरचा श्वास नामातून सुटला की सगळं संपून जातं. जगण्या मरण्यात फक्त एका श्वासाचं अंतर आहे. मग काळजी आणि विचार कशाचा करायचा? जे आहे ते आनंदाने मान्य करून सुखा समाधानाने जगणं आपल्या हातात आहे. भगवंताचं नित्य स्मरण ठेवून आनंदाने जगा. जे आयुष्य आहे ते मान्य करा. भगवंताचं स्मरण ठेवा. हा अत्यंत सुंदर संदेश बहिणाबाईंनी या गाण्यातून दिलेला आहे. गाणं फार छान आहे. जीवत देवांनी धाडला, जन्म म्हणे आला आला, जेव्हा आलं बोलावणं, मौत म्हणे गेला गेला. रडू नको माझ्या जीवा तुला रड्याची रे सव, रडू हसव रे जरा त्यात संसाराची चव. जग जग माझ्या जीवा असं जगन तोलाचं, उच्च गगनासारखं धरित्रीच्या रे मोलाचं. आला सास गेला सास जेव्हा तुझं रे तंतर, आला सास गेला सास जेव्हा तुझं रे तंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. खरंच माणसाने जगण्यावर जसं प्रेम करावं, जीवनावर जसं प्रेम करावं, तसं मृत्यूवरही प्रेम करायला शिकलं पाहिजे. आमच्या या बहिणाबाईला 70 वर्षांचं दीर्घ आयुष्य मिळालं, जे तिने आनंदाने सत्कारणी लावलं. समंजस बहिणाबाई मृत्यूलाही शांतपणे सामोरी गेली. अखेरच्या श्वासापर्यंत तिची बुद्धी, तिची स्मरणशक्ती तल्लख होती. आयुष्याच्या संध्याकाळी ती आपल्या जन्मगावी म्हणजे आसोद या गावी शांतपणे जगत होती. देवघरातल्या शांत समईसारखी ती शांत आणि समाधानी होती. पण अति कष्टामुळे तिचं शरीर मात्र थकलं होतं. मुलगा, सून, नातवंड या प्रेमाच्या गोकुळात ती आनंदाने राहत होती. कसलीही तक्रार नाही, कसलीही मागणी नाही. पण या काळात तिचा दम्याचा त्रास वाढलेला होता. तिचा लाडका मुलगा सोपानदेव चौधरी तेव्हा नाशिकला नोकरीसाठी राहत होते. सोपानदेवांना नेहमी असं वाटायचं की आपली आई आपल्याजवळ पाहिजे, आपल्याला आईची सेवा करता यायला पाहिजे. आई आपल्याजवळ राहत नाही या विचाराने ती नाराज व्हायचे. आणि मग आई त्याला सांगायची, सोपान्या, अरे नाशिकची हवा थंड, माझा हा दम्याचा त्रास मला सहन होत नाही, म्हणून मी तिकडे राहते. तू केव्हाही तिकडे येऊ शकतोस, पण आधी काम आणि मग माझ्याकडे येणं. सोपानदेव अधनंमधनं त्यांना जशी सुट्टी मिळेल, कारण रजा घेऊन गेलेलं आईला आवडायचं नाही. कामचुकारपणा करायचा नाही. कामात, कष्टात, सत्यातच देव आहे हा संस्कार सोपानदेवांच्या मनावर आईकडनं झालेला होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते आईकडे जायचे तेव्हा आईला म्हणायचे, मला नाही गं तुझ्याजवळ जास्त राहता येत. मी असं काय पाप केलं आहे म्हणून मला तुझ्याजवळ राहता येत नाही. तेव्हा ती माऊली अत्यंत प्रेमाने समजावायच्या सुरात आपल्या सोपान्याला म्हणायची, अरे सोपान्या, तू येतोस ना ते माझं औषध होऊन येतोस. पण बाळा, औषध कितीही गुणकारक असलं तरी ते कणभरच घ्यायचं असतं. तुला जेव्हा कामातून वेळ मिळेल तेव्हा तू येतोसच. शरीराने तू माझ्यापासून लांब असलास तरी मनाने अगदी माझ्या
जवळ आहेस. सोपानदेवांना आईच्या या शब्दांनी आधार वाटायचा. पण खरं सांगायचं तर कुठल्याही आईला आपलं मूल आपल्या जवळ असावं असं वाटणं हे अगदी साहजिक आहे. पण अशा या मानसिकतेत ती आपल्या मुलांची समजूत कशी काढते याचं कौतुक वाटतं. आईच्या अखेरच्या क्षणी आपण आईजवळ हवं हा सोपानदेवांचा हट्ट होता. मृत्यू हातात नाही, पण तेव्हा तिच्याजवळ असणं हे नक्की आपल्या हातात आहे हा सोपानदेवांचा विश्वास होता, किंबहुना त्यांची ती श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेनुसार सोपानदेव आईच्या मृत्यूसमयी तिच्याजवळ होते. नागपूर आकाशवाणीच्या कार्यक्रमासाठी सोपानदेव नाशिकहून नागपूरला गेले. 2 दिवस कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग झालं. त्यांना सतत आईची आठवण येत होती आणि असं वाटत होतं की आपण आईला भेटायला जावं. पण कारण नसताना आईला भेटायला गेलेलं आवडत नाही हा विचारही सोपानदेवांच्या मनात होता आणि म्हणून नागपूरहून ते नाशिकला यायला निघाले. रेल्वेत बसले. वाटेत भुसावळ स्टेशन आलं. तिथे ते उतरले. चहाची तल्लफ आली, पण खरं सांगायचं तर त्यांना त्यांच्या आईची आठवण येत होती. आतला आवाज असं सांगत होता की सोपान्या, तू ये, मी तुझी वाट बघते. ते भुसावळ स्टेशनला उतरले आणि समोर एक म्हातारी बसली ती. त्या म्हातारीला बघून सोपानदेवांना तिच्यातच आईचं दर्शन झालं आणि त्यांचं मन त्याच क्षणी आईकडे जाऊन पोचलं सुद्धा. गाडीने रूळ बदलले. ते आईकडे जाण्यासाठी निघाले आणि पोचले. आई, आई असं म्हणता म्हणता त्यांचे डोळे भरून आले. ते जेव्हा घराजवळ वाड्याजवळ आले तेव्हाच त्यांच्या असं लक्षात आलं की सगळीकडे शांतता आहे. खरंच आई अत्यवस्थ होती. सोपानदेव आईच्या जवळ गेले. आईला म्हणाले, आई उठ, बघ, डोळे उघड, तुझं औषध आलं आहे बघ. माझ्या डोळ्यातले अश्रू तिच्या कपाळावर पडले आणि तिला थोडी दुगदुगी आली आणि अस्फुट स्वरात ती असं म्हणाली, सोपान्या, आता औषध फक्त आगीन देवाचं. ते ऐकून माझं मन गैवरून आलं. आईला बहुधा मृत्यूची चाहूल लागली असावी. ती शांत आणि सोज्वळ दिसत होती. मी गीताई वाचली. गीताईच्या वाचनानंतर तिच्या सुरांनी वातावरण शांत आणि प्रसन्न झालं. मी एकटक आईकडे बघत होतो. माझं सोपानदेव असं म्हणतात की माझा जीव आईच्या जीवात गुंतला होता. माझी नजर तिच्यावर खिळून राहिली होती. असं असून देखील माझी आई कधी शांत झाली ते मला समजलंच नाही. जणू काही जाताना ती असं म्हणत होती, आला सास गेला सास, जीवात तुझं रे तंतर, अरे जगन मरण एका श्वासाचं अंतर. बहिणाबाईची गाणी आपल्या जीवनाची सोबत करणारी आहेत. आपल्याला डोळस बनवणारी आहेत. आपल्याला अंतर्मुख करणारी आहेत आणि विचार आणि विवेक जागा करणारी आहेत. पण या गाण्यांची आपल्याला जर का सोबत हवी असेल ना, तर मला असं वाटतं आपण आपले हात चांदण्यांचे करूयात, डोळे फुलांचे करूयात, मन मोरपिसासारखं हलकं आणि सुंदर करूयात. तरच ही गाणी आपल्या अंतरंगी नित्य साद घालतील. आपल्याला त्या गाण्यांचं नित्य स्मरण राहील आणि त्या गाण्यांच्या विचारानुसार आपण कृती केली तर हे जगणे आनंदाचे असा अनुभव आपल्याला येईल. अखेरीस मला झपाटून टाकणारी बहिणाबाई, तिच्या गाण्यातून जीवनाचं तत्त्वज्ञान मिळालेली मी, असं म्हणावंसं वाटतं
की किती सांगितलं तरी काही सांगा याचे राही. ही रुखरुख माझ्या मनाला आहे. पण एवढी खात्री आहे की ह्या सगळी गाणी बहिणाबाईची ऐकल्यानंतर श्रवणभक्ती करणाऱ्या प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात आपलं प्रतिबिंब या गाण्यात पडलं आहे याचा आनंद मिळेल. बहिणाबाई अगदी जवळची वाटेल. परत परत तिची गाणी ऐकावीत, ती समजून घ्यावीत. आपल्याला जे समजले ते इतरांपर्यंत पोचवावं हा ध्यास मराठी मनाला लागेल. आणि म्हणून अखेरीस मी परत असं म्हणते, माझे माई बहिणाबाई, माझे आई बहिणाबाई, तुझे मुखी देव बोली, गीत तुझे गाता गाई, मन आनंदाचे डोही, मन आनंदाचे डोही. धन्यवाद.